नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश जलवा. आज या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून जे की माहिती मी देणार आहोत हेडफोनबद्दल, जे की आपण मोबाईल थ्रू कानाला आपण लावतो, जे की मी मागवलं आहे OnePlus, जे की ब्रँडेड कंपनी आहे असं आहे म्हणून असं समजण्यात आले आणि समाजामध्ये व्यक्त होती भावना. आणि त्याच्यामुळं हे OnePlus जे आहे, आपण सरासरी सामान्य माणूस सरासरी 100 रुपयाचा हेडफोन किंवा 200 रुपयाचा हेडफोन मला जसे नसेल तसे मार्केटमध्ये आहेत. तसं रिअलमीचा मी चांगल्या प्रकारे 500 रुपयाचा वापरून बघलो वायरलेसचा, आणि त्याच्यामुळं मला त्याचे जे आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता होती, परंतु पैसे जास्त आणि गुणवत्ता जास्त आपल्याला मिळेल की नाही, आणि कसं हाय डेफिनेशन हाय HD थ्रू आवाज एक कानाला की नाही चांगलं असं वाटावं. आणि लाईफमध्ये कसं आहे, जीवनामध्ये कसं आहे, या सर्व गाणं वगैरे एखाद्या वेळेस आपल्याला काम वगैरे असतो, काम वगैरे राहिल्यामुळं कुठंतरी रिलॅक्सेबल कुठंतरी आनंदात राहण्यासाठी आपण एखादी गाणं म्हणा काहीतरी वाजवण्याचा एक कल आपल्याकडे वळतो. त्याच्यामुळं मी हे जे OnePlusचं जे आहे हे एक मागवून बघलो की जे ब्रँडेड आहे म्हणून, आणि हे मागून बघल्याच्या नंतर याचा वापर कसा होतो काय नाही, हे आवाजाला कशा प्रकारे आहेत काय नाही, याचं मी जरा तालमेल मी बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये काय काय आपल्याला भेटणार आहे. आजच हे मला ऑर्डर आलं, आणि आजच्या ऑर्डरमध्ये मला हे अशा प्रकारे याची पॅकिंग अशा प्रकारे आहे. हे अशा प्रकारे ब्रँड आहे. हे इथं RS आहे, रेंटल प्राईस ऑल टॅक्स फार इथं आहे. बाई दिसली की नाही की मी बोट ठेवलो. आता हे तुम्हाला तिथं हुरपाट दिसत असेल. हे पहा, हे 2300 रुपयाचं आहे हेडफोन. हे 2300 रुपयाचं हेडफोन आहे. आणि ही हेडफोन मी जे वापरून बघावं म्हणून माझा कल चालू आहे, ते माझ्या पत्नीने म्हणलं की, परंतु तिचा नकारच आहे की साधारण वापरून बघू वगैरे. पण मला कसं आहे क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्याला पाहिजे. हे त्याच्यामध्ये काय आहे, हे चित्र वगैरे दिसलं, हे काय आलं त्याच्यामध्ये, हे स्कॅन टू क्लेम फॉर युअर वेलकम, हे रेड क्लबचं हे आलेलं आहे. काय ते क्लबचं एक बेनिफिट्सचं काहीतरी कुपन आहे, स्कॅनिंग केली. आणि त्याच्यानंतर हे बहुतेक त्याचं चार्जर आहे, हे चार्जर. आणि याच्यामध्ये ते हेडफोनचे बूथ्स आहेत. हे बूथ्स म्हणजे कानामध्ये ते 4 आहेत, 2 4 आहेत. हे बूथ्स आहेत, त्याच्यावरचं रबराचे 4 आहेत. त्याच्यानंतर हे पॅकेज आहे, पॅकिंग कशा प्रकारे, हे सील पॅकिंग. जस्ट आता मी हे सील ओपन करायला, सील ओपन केलं. आणि त्यानंतर हे अशा प्रकारे. आणि हे ब्रँड, हे नाव त्याचं OnePlus म्हणून, हे त्याचं ब्रँडचं नाव. या ब्रँडमध्ये आणि हे हेडफोन, ही 1 ही 2. यामध्ये ही राईटला लावायचं ना, ही या प्रकारे, बापरे. आणि हे हे लेफ्ट आहे, आणा इथं, हे राईट आणि हे लेफ्ट. तर या प्रकारे त्याचं हे स्ट्रक्चर आहे त्याचं बसण्याचं. कैसा लग रहा है? एकदम स्मूथनेस लग रहा, एकदम राइट लग रहा. तो अभी वो तेरा मोबाइल चालू करना, क्या कुछ चालू कर. अरे भाई 1 मिनिट, इसको आता हे लावलो. हे लावल्यावर एकदम नंबर 1 HD दिखा, वो भी दिखा.
जो हाई डेफिनेशन जो रहते हैं HD 110-80 तो उस जैसा हे बजरा बोलो तो हे एकदम नंबर 1 वाजल्यासारखं जसं टाकीमध्ये आपण बसतो मल्टिपल टाकीमध्ये त्याप्रमाणे ते वो भी दिखाना रे इधर लाना लगा अभी आवाज लगा वाह अतिशय शांत प्रकारे आवाज है ना नंबर 1 बज रहा भाई सही लग रहा जरा ये देख ये सुन तर या हेडफोनचं काय व्हायला माहिती आहे का आता मी लावलो ना कानाला कुठंतरी कानाला लावलं की इकडे दुखते कानामध्ये दुखत राहते आणि कानाला टाकलं की हे इथं त्रास होते आवाज इथं त्रास होते इथं त्रास झाल्यामुळं ते हेडफोन वापरण्याजोगतं इंटरेस्टेबल नाही आता हे जे मी लावलो हेडफोन मला काय कोण्या कंपनीचा प्रचार करायचा नाही कोणाचा करायचा नाही मला पाहिजेत या दिमागाला या माइंडला थकलेल्या माइंडला जरा कसं एखादी स्लो गाणं जर आलं समजा शांततेने अरे गिरारा क्यों रे भाई वो घरी अभी लाया रे भाई ते बजरा की ते खाली पालं होतं हे गरीबाची नुकसान ते दुसऱ्याला देणं मूर्खपणा आहे दुसऱ्याला द्यायचं नाही स्वतःच घरी वापरायचं ते दुसऱ्या हे दुसऱ्याला देऊन सत्यानाश करून घ्यायचं नाही हेडफोन ते आपण मेहनतीचे दिल्या क्या तुम कटित कर दो खराब केलं का बघाल होते हा थांब खाली पालं होतं या ना हे बघालो खाली पालं चलाले की नाही चलता पानी वाटरप्रूफ आहे हा चलाल मी म्हणलो लावलं की पाला सत्यानाश झाला का हेंडका लागला का म्हणून मी समजायला होतो नाही चलाले तसं काही नाही पण एकदम स्मूथ चलाले माई एखादी 5 मिनिटाचं गाणं लाव ना हे माई जुनं गाणं लावा रे यहाँ टच करे तो ये हो रहा भाई टच नहीं करूँ क्या हाँ यहाँ पे एक न्यूज का ये सेंसर है क्या वो टच किया तो नेक्स्ट हो रहा क्या हाँ ऐसा बोलो ना यार मैं पहली बार लगाया हेडफोन कोणता लागू गाना बोलो मेरे को जुनं लागा ना जुना कोणता पुराना गाणं लगाव साहेब तर मला वाटलं खाली पडले की फुटलं वगैरे हिंडका लागला वाटली परंतु ते तुम्हारा नाम क्या है नाम तो बोलो हाँ वो शर्म रे इब्राहिम शेख तो इब्राहिम शेख है मेरे साथ जिसको क्योंकि मेरा जो फ़ोन है वो मैंने बंद किया है क्योंकि वीडियो बनाने के लिए मैंने बंद किया है तो इब्राहिम शेख है वहाँ पे जो कि गाना लगा के मुझे सुनाई दिया मैं चेक कर रहा की कैसे चल रहा और दुसरी बात खरं सांगायचं म्हणजे कसं आहे मायाने हा इथं टच बी झालं तरी ते नेक्स्ट गाणं येत आहे त्याच्यामुळे ते टच असं करा जमना गेलं आणि त्याच्यामुळं खरोखरच आवाज जे आहे मल्टिपल वाणी वाढायला ब्रेनला एकदम थंड वाटत राहिलं डोक्याला थंड वाटायला जसं आपण टाकीजमध्ये बसतो टाकीजमध्ये जसं बसतो तशाप्रमाणेच हे हेडफोन जे आहे छान चालल हाँ गाना कैसा है वाह साउंड भारी है स्टॉप करो हाँ दबा के रुक जाता है गाना हाँ नहीं हो आवाज बड़ा उसका कैसा आवाज इसका गाने के हिसाब से बजता हो गाने के हिसाब से काय म्हणले गाने के हिसाब से बजता हो हां तुम्हाला येत असेल आवाज याचा म्हणजे जसे गाणे चालू आहे ना त्या हिशोबानेच ही हेडफोन
वाजण्याची जी आवड सिस्टीम आहे म्हणजे ते तबला वगैरे ते बँड बाजा आवाज सूर ताल वगैरे या ज्या गोष्टी असतात त्याचप्रमाणे हे बघा यायला का आवाज तुम्हाला तर त्याप्रमाणेच हे वाजायला दिसून यायलं आणि खरोखरच मला अशी समस्या काही वाटणार गेली याच्याबद्दल या हेडफोनबद्दल म्हणजे एकदम स्मूथनेस कसं आहे कोणती वस्तू घ्यायचं म्हणलं तर कसं आहे आपल्याला ब्रँडेड घेऊन आवडते आणि सुंदर राहावा पैसा हाताचा मळा आहे परंतु तबला आहे ना हां सेंसर है सेंसर टच जरी झालं तरी सेंसर है उसको सेंसर हाँ जरा भी सेंसर है तो जरा भी टच हो गया नेक्स्ट गाना हो रहा इसका आवाज उतना चाहिए कि क्या ज़्यादा बड़ा नहीं यहाँ से जमता वहाँ से क्या है आणि त्याचा चार्जर आहे हे पावर बैंक जे की पावर बैंक हां पावर बैंक है उसका हां हे चार्जर कमी झालं समजा याच्यामध्ये चार्ज करणं आणि हे जे आहे समजा हे याच्यामध्ये पिन टाकणं हे बाई हे हां हे पिन टाकली आहे आणि इकडे चार्जरला लावून टाकायचं खुपसून टाकायचं ते याच्यामध्ये ते खुपसलं की हे हेडफोन याच्यामध्ये टाकून द्यायचे हे दोन्ही तिकून बस बसणार आहे बसतो भाई तू हेडफोन टेस्ट करायला का आपण हेडफोन हे टाकलं की इकडे गाणं म्हणजे हे हेडफोन चार्ज होते चार्ज झाले की मग नंतर ते काय नाही हे गाण्याला खिशाला लावून टाक एका दोरा मिरा नाही ती हेडे आगावची फाशी घेतली आणि ते पहिले ते लोक करायला की नाही ते काहीतरी असे गळ्यामध्ये एखादे मंगळसूत्र घातल्यावानी ते हेडगा नको म्हणलं मंगळसूत्राचा हे बायाचं काम होते मंगळसूत्र घालणं हे माणसावानी ते हेडफोन घालाले ते माणसावानी हेडफोन घालाले अरे बाबा काय करता हे मंगळसूत्र घातल्यावानी प्रचार करायचा की असं जरा शॉर्टली ते वायर घेतलं की वायर कुठेतरी तुटाचा हे पाय गाणं लावलं यानं तर असं हे काम आहे याचं तर हे काम जे आहे हेडफोन वन प्लसचं ते अतिशय छान आहे तर हे अशा प्रकारे आहे चार्जर आहे पण झाटायचं नाही तर हे मला सांगायचं काय होतं एक उद्देश माझा की वस्तू चांगली घ्या वस्तू चांगली घेतलं म्हणजे कसं आहे काही नाही ब्रँडेड घ्या काही नाही कोणाला जास्त वेळ जगाचा होते बिल्डिंगा बांधारी भसुडीचे काही लोक अरे बिल्डिंगा बांधून काय करतात शरीर मजबूत ठेवा जनसेवामध्ये दवाखान्यात बिया एका वेळेस शरीर मजबूत आहे तर सर्व दुनिया मजबूत आहे आणि चांगला घ्यायचं जेवढे आहे तेवढे आता कोणाची कॅपे कोणी गरीब आहे कोणी श्रीमंत आहे आता त्याच्या हिशोबाने मी त्याला काही टीका टिप्पणी करू शकत नाही ब्रँडेड परंतु सरासरी मला काय म्हणायचं ती वस्तू आपल्याला घ्यायची आहे आणि घ्यायची आहे पण कवा घ्यायची आहे त्याच्यासाठी पैसे जरी म्हणजे जोड लावून ठेवणं महत्त्वाचं होत आहे आणि ते चांगली वस्तू घ्या म्हणजे ही वस्तू कसं आहे आता आपण एकदा घेतली टिकाऊ राहते माझ्याकडे कोणती वस्तू कसं हरपत नाही गुंपत नाही म्हणजे एखादी असं चोरली मिळली ते सोडून द्या आणि एक ब्रँडेड घेतलं मला जरा चांगलं वाटायला आता मला काहीतरी आता काय एखादे ऐकलेलं म्हणजे गाणं विणं ऐकायला वगैरे असा शौक नाही गाण्या विण्याचा परंतु कसं आहे काय जीवनामध्ये काय नाही सर्व आनंदात राहणं वागणं आणि चांगल्या गोष्टी करणं हे महत्त्वाचा मुद्दा आहे अशा प्रकारे मला काही याच्याबद्दल बोलायचं नाही ते मला सांगायचं होतं की चांगल्या वस्तू घ्या आणि एक मूड फ्रेश राहण्यासाठी कारण हे पोरं म्हणाले बाबा एमजल वाढणंच इस्लापूरमध्ये आणले एमजल वाढणं आणलं आता कोणी आणलं असेल त्याचा बी याला बोलून घेतो त्यानं मला सांगलंच नाही मी 10 लोकांना विचारलो माहिती तू कोणता हेडफोन वापराला कुठं आहे कुठं आहे वापरायला की केवढ्याच आहे तुमचं भारीच आहे म्हणा ते आमच्यापेक्षा तुमच्या भारीचे एक नंबर आहे तू केवढ्याच वापरला आमच्या 1,500 आहे हे द्या हे ना बा यायचं 1,500 इकडे मग याने 1,500 बघ इकडे ये रे बाबा हा ते राहू दे ते राहू दे 1,500चे ना वापरायला म्हणा पण मी आपण सर्व ब्रँडेड वापरायला एमजल म्हणलं कसं ते ब्रँड पाहिजे आपल्याला जरा आणि त्याच्यामुळे मी वापरायलो परंतु मी 10 लोकांना विचारलो कसं कोणतं हेडफोन चांगलं राहते काय नाही मी त्याला दोनदा तीनदा त्यांनी म्हणे वन प्लस गुरुजी आवाज कमी त्यांनी म्हणे गुरुजी तुम्ही वापरा तर वन प्लसच वापरा म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही वापरायचं असेल तर वन प्लस वापरा म्हणे आणि तर वापरू नका मला अशा वेळी टिप्पणी केली आहे लई लोकांची इच्छा होती आणि हे जे आजूबाजूला माझ्या शेजारी राहणारा जे समाज आहे जे मुलं आहेत मी कोणती गोष्ट छोट्या छोट्या मुलाला विचारत असतो कारण ही छोटे छोटे जे मुलं आहेत इकडे माहिती वाय इकडे इकडे तो हेडफोन वापरतो हेडफोन कोणता इकडे माहिती तू हेडफोन कोणता वापरतो इकडे ये ना ओ मै ते शाळा गेलं ते बोलणं गेलं तर साधारण माणसं ते कसं ते वायराची वापरतात ते गळ्यात ते मंगळसूत्राची वापरतात मला ते नाही मी सर्वांचे जरा उत्तराच्या बेल्ट ते बेल्ट वाणी ते हां
तर मी सर्वच अभ्यास केला. तसं नाही वापरायचं, एकदम सिंपल सायलेंट राहा, कुठं वायर तुटू नाही, काही नाही. असं हे मस्त मधामध्ये लागते हे बाई, कानामध्ये टाकले, हे ऑफिशियल कानामध्ये दिसा टाकले. माणूस, ऑफिशियल दिसा, हे चालू आहे, या चालू झालं काना. ऑफिशियल दिसा माणूस, माणूस चांगलं ऑफिशियल आहे. दिसा. आता चांगलं बी वाटते, कानाला बी सेम टू सिम्पल वाटते. आणि हे खिशामध्ये टाकायचं, हे डबडं हे खिशामध्ये ठेवायचं असं, हे ठेवलं आणि चालू द्यायचं भजन. जेव्हा लागले तेव्हा भजन चालू द्यायचं आणि वापरायचं. कॉल बी करता येते, बोलता येते आपल्या याच्यावर. कॉल फील कॉल मिल सर्व उचलात येते, रिसिव्ह करायचे म्हणून. दुसऱ्याला आता हे ब्लूटूथद्वारे मला पूर्ण टोटल येते आता, बोलाय फिलाय लावाय समजा सर्वच येते त्याच्यामध्ये. उचलाय, इचून उचलाय. हा उचलणं म्हणा, येथून असं बटन दाबलं की उचला येते म्हणा. फिंगर आहे तिथं. हो इथं फिंगर आहे ना, इथं असं असं लावलं, टच केलं, फोन उचला येते. गाणं असं डबल दाबलं, चला हे तुम्ही गाणं चालू. तर अशा प्रकारे या हेडफोनचे जे पाहिजे ओके, आम्ही जाता, थोडं काम आहे आम्हाला. चांगल्या प्रकारे आहे. आणि मला वाटतं की तुम्ही ब्रँडेड वापरून बघा, मला काय नाही, ब्रँडेड वापरून बघा, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला चांगल्या प्रकारे होईल. जनसेवा न्यूजच्या माध्यमातून आम्ही केवळ बातम्या तर जाहिरात बातम्या आम्ही हे तर लावणारच आहोत, परंतु चांगल्या ज्या वस्तू आहेत, चांगल्या जे काय आहे सगळ्याच गोष्टीबद्दल. कारण यमजलला जे आवडलं, आपल्याला जे आवडलं त्याचा आपल्याला वाटते की लावा, त्याचा चांगलं व्हावं त्याचं, आणि लोकांच्या लक्षात यावं. काही जण आपल्यावर भरोसा करतील आणि भरोसा केल्यामुळे ते वस्तू त्यानं घ्यावं आता न घ्या, त्यानं विचार करणार. परंतु चांगल्या वस्तूचं चांगलं करणं हे यमजलॉडचं तत्व आहे. आणि खास माझ्या पत्नीला हे गिफ्ट देण्यासाठी मी घेतलेलं आहे, माझ्या बायकोला. तिची इच्छा नव्हती, तिला मी बड्डेचं वगैरे काही केक वगैरे मी बड्डे साजरा केला नव्हता. तर तिच्यामुळं तिला हे जे वस्तू आहे समजा काय म्हणजे तिचं मनोरंजन होतं, तिला गाणे ऐकण्याचा शौक आहे जरा जास्त. तर तिला गाणे ऐकायचा शौक असल्यामुळं तर तिला कसं आपल्या मनात आहे, कोणाला ज्यानं इमानदारीने राहते, ज्यानं वागते आणि आपल्यासोबत ज्यानं गद्दारी करते त्याचा मी बदला बरोबर घेत असतो. पण जे आपल्याला नम्रपणे आणि इमानदारीनं जेव्हा वागतो, बायको असू द्या, कोणी असू द्या, त्याला तशा प्रकारे आपण भेट वस्तू म्हणा, ज्या काही वस्तू आहेत समजा, जे काय आहे आपल्या मनावर झुकतं, जेवढं हे होईल तेवढे त्यांना भेटीच्या स्वरूपात आपण देत असतो. आणि जेवढी तारीफ केलं तेवढं कमी आहे माझ्या हे दुसऱ्या पत्नीसाठी, असं मला म्हणायला लागेल. तिचं म्हणजे बोलून दाखवायचं नसते, स्त्रीचं कसं दिमाग कुठं काय होते ते सांगू शकत नाही. बस छोटंसं गिफ्ट आहे माझ्या गरीब माझ्या तत्वाकडून, माझ्या विचाराकडून. तर एखादी कसं स्त्रीला बी दिमाग हा विचार आहे, सगळ्या गोष्टी तिचं बी मन करतो. तर असं हे गिफ्ट मला मी त्याच दिवशी 12/12 वाढदिवस होता. तर त्या 12/12लाच मी आहे की नाही तिचं ते हे ऑर्डर टाकलं होतं. आज जी की आज सत्यनारायण झालं, आज पूजा झाली, त्याच्यामध्ये आज ऑर्डर आलं, आज भगवंताच्या कृपेने, आणि आज तिला हे गिफ्ट दिलं. आता तिला घेऊन व्हिडिओ काढा बनवा म्हणून काय चाललं म्हणत हां. तर हे देण्याचं माझा हे होता, आणि आज तिला तिचं मन शांत करणं, तिला देणं इतकं बोलतो. जर आवडला व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि खरोखर सांगतो, मला काही म्हणत नाही, छान आता हेडफोन, कानावर वजन नसल्यासारखं वाटाले. आणि जे बग डोक्याला कुठंतरी काहीतरी होते तसं काही नाही. एकदम जसं टाकीमध्ये जसा आवाज येतो, टाकीजमध्ये पाहिजे पिक्चर, तसा स्मूथलीस एकदम छान आवाज हे आपल्या कानाला आणि टचेबल होत आहे. त्याच्याबद्दल काही नाही. आणि छान वस्तू वापरणं हा महत्त्वाचा घटक आहे. इतकं बोलतो. जय हिंद, जय भारत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि जर तुम्हाला तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या काही समस्या असेल, तुमच्या काही घटक असेल, नवीन गुण असेल, किंवा तुमच्याजवळ कोणतं ज्ञान असेल, तुमच्याजवळ कोणती शैली असेल, कर्तृत्व असेल, कोणती शेती असेल, काम असेल, उद्योगधंदा असेल, किंवा चांगलं शिक्षणासंदर्भात फर्स्ट नंबर म्हणा, कोणत्या ज्ञानासंदर्भात, गणिताचा विषय, भूगोलचा विषय, इंग्लिशचा विषय, असं जे तुमच्यामध्ये जे वेगवेगळं ज्ञान आहे त्याच्याविषयी आम्ही जाहिरात नक्कीच लावू. आणि ते जाहिरात मिळण्यासाठी तुम्ही कुठेही राहा, पृथ्वी तलावर आम्ही तिथे येतो. फक्त तिकीट तुम्हाला बुकिंग करावं लागेल, आम्ही जर तुमच्यापर्यंत येत असेल. आणि खर्च जे आहे ते, कारण तुम्ही हैदराबादमध्ये असेल, मुंबईला असेल, दिल्लीला असेल, तिथं बी जनसेवा न्यूज येणार, तुमची जाहिरात लावणार एवढं हे सांगतो. त्याच्यामुळं तुम्हाला त्या जाहिराती संदर्भात आम्हाला जाहिरात द्यावी लागेल, जेणेकरून आम्ही येण्याची तयारी तुमच्यापर्यंत असू. तुमच्या ज्या नवनवी गुणवत्ता आहे, शैली आहे, ते जगासमोर आपण मांडू, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल. इतकंच मला या न्यूजच्या माध्यमातून हे तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद.